श्रीराम 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 श्रीराम. श्रोते हो, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी असं म्हटलंय की 1 वर्षाचा विचार जर तुम्ही करत असाल तर शेतात पीक लावा, 10 वर्षाचा विचार करत असाल तर फळझाडे लावा, पण 100 वर्ष जर दृष्टीपथात असतील तर माणसं तयार करा. आमच्या वंदनीय मावशींनी हे वाचलं होतं की माहीत नाही, पण त्यांच्या डोळ्यासमोर मात्र राष्ट्र जीवनातील शेकडो वर्ष असल्यामुळे त्यांनी माणसं तयार करू शकतील अशा संस्कारित महिला तयार करण्यासाठीच राष्ट्रसेविका समितीची स्थापना ही केलेली आहे. ती 1936 साली विजयादशमी या दिवशी त्यांनी केली आहे. मावशींचा जन्म हा आषाढ शुद्ध दशमीला 1905 साली आणि त्यांचा मृत्यू हा कार्तिक वद्य एकादशी 1900 साली असा, म्हणजे 1978 मध्ये. म्हणजे हा चातुर्मासाचा काळ आहे आणि चातुर्मासामध्ये आपल्याला व्रत घेण्याची एक प्रथा आहे. मग वंदनीय मावशींनी संघटनेचे व्रत घेतले असल्याने त्यांनी हा जवळजवळ चातुर्मास किती वर्ष पाळला तर 48, म्हणजे 12 तपांचा हा चातुर्मास त्यांनी पाळलेला आपल्याला दिसतो. लहानपणात त्यांचं नाव होतं कमल आणि त्यांच्यावर त्यांची आजी, काकू, वडील असे अनेकांचे चांगले संस्कार त्यांच्यामध्ये झाले आणि त्यामुळे संस्कार ग्रहण करण्याची त्यांची जी ताकद होती ती अगदी विलक्षण होती. त्याच्यामध्ये त्यांचं तेजस्विता होती, व्यवस्थितपणा होता आणि मधुर वाणी होती. तितकीच वाणीमध्ये स्पष्टता होती. त्यांचे विचार सुद्धा स्पष्ट असत, मोघम असं त्या कधी बोलत नसत. आणि त्यांचा विवाह जून 1919 मध्ये पुरुषोत्तम केळकर यांच्याशी झाला. पण भुंडा द्यायला नको म्हणून त्यांनी विजवराशी लग्न केलं आणि लग्न झाल्यास त्या आई सुद्धा झाल्या. पण त्याही परिस्थितीत त्यांनी अनेक अशी धाडसी कामं केली किंवा विचार बदलण्यासाठी किंवा आपणच रूढी का मोडायची नाही किंवा आलेल्या संकटाला कोणत्या तऱ्हेने आपण तोंड द्यायचं असं त्यांच्या अनेक त्यांची जी कार्य करण्याची पद्धत ही आपल्याला दिसते. म्हणजे पतिनिधनानंतर जेव्हा घरामध्ये जागा आहे पण शेतीकडे कोण बघणार किंवा उत्पन्नाचं काहीतरी आपल्याला साधन कळायला हवं म्हणून त्यांनी भाडे करू ठेवणं किंवा एक शेती करण्यासाठी एक वैशंपायन म्हणून एक माणूस ठेवणं, म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी हे सगळं कार्य आपल्या जीवनामध्ये सुद्धा केलेलं दिसतं. आणि त्यामुळेच त्यांनी हे समितीचं जे कार्य केलंय त्याचा विस्तार सुद्धा ह्याच गुणांमुळे त्या करू शकलेल्या आहेत. अशा तऱ्हेने मोठी अशी हे केलेली संस्था, म्हणजे असं त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ज्यावेळी त्यांनी समिती स्थापन केली म्हणजे बरोबर संघाच्या 11 वर्षानंतर, पण त्यावेळी समाजामध्ये असं म्हटलं गेलं की शेंड्या एकत्र येऊ शकतात पण वेण्या एकत्र येणं शक्य नाही. पण ते आमच्या वंदनीय मावशींनी हे सिद्ध करून दाखवले की आज 80च्या वरती ही झालेली आहे संस्था, पण तरी सुद्धा संस्था ही चालू आहे आणि ती जोमाने चालू आहे. मग अशा सुरुवातीला मावशींनी कसं काम केलं असेल तर आपण त्याचा थोडासा आढावा घ्यायचा आहे. की सुरुवातीला त्यांनी पत्र व्यवहार किंवा संपर्कातून त्यांनी हा मुख्यतः सुरुवात केली. मग जसजशा सेविका सुरू व्हायला लागल्या त्यानंतर असं झालं की मुली शिकून सासरी जायला लागल्या. मग त्या मुलींचा पत्ता सुद्धा ते सासरचा पत्ता घेऊन ठेवत असत. किंवा काही मुली असं झालं की आम्ही आता समितीसाठी आम्ही वेळ देणार, आम्ही आयुष्य तसं घालवणार, आम्ही लग्न करणार नाही असं म्हटल्यानंतर सुद्धा मावशी म्हणायच्या की नाही, आपला समाज मुलींनी एकटी राहण्याचा अजून त्याची परंपरा नाही. त्यामुळे प्रत्येक मुलींनी केवळ 5 वर्ष, 1 ते 5 ह्या वर्षामध्ये कितीही तुम्ही वर्ष समितीसाठी द्या आणि मग आपला संसार करून आपण समितीसाठी आपल्या जीवनातला वेळ देऊ शकतो असा विचार करणाऱ्या अशा आमच्या वंदनीय मावशी होत्या. आणि त्यामुळे त्या अतिशय
त्यांनी कार्यकर्त्या घडवल्या, प्रवास कार्यकर्त्या घडवल्या, विस्तारिका घडवल्या, प्रचारिका घडवल्या आणि त्यातूनच हे समितीचं काम हे वाढत गेलेलं आहे. ज्या वेळेला सुरुवातीला त्यांनी सांगितलं, त्यांना असे प्रश्न विचारले जात की तुमच्या काही प्रचारिका नाहीत का, तेव्हा मावशी त्यांना शांतपणे गोडपणे असं म्हणायच्या की आमच्या ह्या विवाहित तरुणी जिथे जातील ना तिथे शाखा सुरू करतात आणि त्याच आमच्या प्रचारिका. म्हणजे आलेल्या परिस्थितीत अगदी साधं सरळ उत्तर देणं हा त्यांच्या स्वभावाचा अत्यंत चांगला असा गुण होता. ज्या वेळेला कराचीमध्ये, भावनगरमध्ये वर्ग झाले त्यावेळी महाराष्ट्रातून 3 शिक्षिका गेलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी त्या प्रांतात काही भागात संपर्क पण केला. 1945 मध्ये अखिल भारतीय कार्यकारिणीची मुंबई येथील बैठक भरली होती. त्याच वर्षी मिरज येथे पहिले अखिल भारतीय संमेलन झाले. मग प्रवास करताना एकदा ख्रिश्चनांच्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमामुळे वातावरणात उत्साह आणि हालचाल निर्माण झालेली पाहिली, तेव्हा वंदनीय मावशींच्या मनात संमेलनाची कल्पना आली. वातावरण निर्मिती, प्रसार यासाठी संमेलनांची आवश्यकता आहे या त्याची, आणि त्यामुळेच त्यांनी असं सुरू केलं की या वर्षी आपण समितीसाठी शिशु मंदिरे, उद्योग मंदिरे यासारखे नवीन आयाम त्यांनी जोडले. संघटना वाढण्यासाठी आपण स्त्री वर्गाच्या जवळ जायला पाहिजे. यासाठी त्यांनी काय केलं तर बहुजन समाजामध्ये आपल्याला मिसळायला पाहिजे. मग स्त्रियांच्या समस्या काय आहेत, म्हणजे त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला वेळ नाही ना तर मूल घेऊन तुम्ही समितीत या, तुमचं मन आणि मनगट बळकट करा, असा त्यांनी समाजामध्ये ही गोष्ट, हा विचार त्यांनी स्त्रियांच्या मनात रुजवला. 1946 साली त्यांनी खेडेपाड्यात कशाने आपण स्त्रियांच्या जवळ जाऊ शकतो तर कीर्तन, भजन ह्या निमित्ताने आपण स्त्रियांच्या जवळ जाऊ शकतो. म्हणजे जसं देश काल स्थिती असेल त्याप्रमाणे आपण जनमनाच्या जवळ जाऊ शकतो. हे त्यांचं धोरण हे अगदी स्तुत्य आहे. ज्यावेळी 1947 मध्ये विभाजनापूर्वी सिंधमधील सेविकांना धीर देण्यासाठी 13 ऑगस्टला वंदनीय मावशी आणि वेणुताई कळमकर ह्या दोघी कराचीला गेल्या. विमानात देखील त्या फक्त दोघीच होत्या आणि बाकी सर्व मुसलमान होते आणि त्यांच्या घोषणा सुद्धा चालू होत्या. पण कराची इथे गेल्यानंतर त्यांनी सेविकांचे एकत्रीकरण केले, त्यांना दिलासा दिला, मार्गदर्शन केलं. मग तेथील पालकांचा असा प्रश्न विचारण्यात आला की बाका प्रसंग आला तर आम्ही आमच्या मुलीबाळींना कुठे ठेवायचं, कुठे धाडायचं. आणि त्या क्षणार्धात वंदनीय मावशींनी असं उत्तर दिलंय की भारतातल्या प्रत्येक सेविकेचं घर तुमच्यासाठी उघडं आहे. आणि हे उद्गार त्यांनी खरंच खरे करून दाखवले. सेविकांनी सिंधमधून आलेल्या 100 सेविकांची सोय आपापल्या घरातून आपल्याला केलेली दिसते. 1948 मध्ये सुद्धा महात्मा गांधींचा वध झाला आणि वातावरण अगदी अस्थिर असं झालं. शाखा स्थगित झाल्या, पण शारदा मंडळे, भजनी मंडळ, अभ्यास वर्ग, मंदिरातून आरतीला एकत्र येणं असे उपक्रम चालूच होते. पण शाखा बंद झाल्यामुळे काही लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भिवून माघार घेतली का. तेव्हा वंदनीय मावशींनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि सेविकांची जर धरपकड झाली, त्यांना विनापराध शिक्षा भोगावी लागली तर पालकवर्ग बिथरेल आणि म्हणून काही वेळेला यशस्वी माघार हा सुद्धा उत्तम निर्णय असतो, असं मावशींनी त्यांना सडेतोड उत्तर आपल्याला दिलेलं दिसतं. आणि हे सगळं आम्ही विचार विनिमय करून घेतलाय, हा आमचा एकटीचा निर्णय नाही. आपले काम सामान्य जनांपर्यंत पोचावे या दृष्टीने त्यांनी राष्ट्र जागरणासाठी एक माध्यम म्हणून राष्ट्रपुरुष रामचरित कथन म्हणजेच रामायणाची प्रवचनं सुरू केली. वंदनीय मावशींची गावोगावी प्रवचनं व्हायला लागली आणि त्यातून जो पैसा मिळत होता तो पैसा त्यांनी वर्ध्याला येथे अष्टभुजा मंदिर, नागपूरचे देवी अहिल्या मंदिर यासारख्या समितीच्या कार्यालयांसाठी त्याचा उपयोग केला. मग काही जण असं विचारलं की प्रवचनात वेळ न घालवता तुम्ही संपूर्ण वेळ समितीसाठी वापरणं योग्य होईल, अशी मल्ली नाथी केली. खरं म्हणजे प्रवचन अखेरीच सर्व वेळ त्या सेविकांसाठीच किंवा समितीसाठीच
किंवा त्यांच्यासाठी गाठी भेटी घेणं, बैठका घेणं यातच वेळ करत होत्या. पण त्यांनी सुद्धा सांगितलं की मी असं करतेच, याच्याबद्दल वादच नाही, आणि गावोगावी जाऊन मी बैठका घेते, आणि त्यामुळेच हळूहळू अनेक सेविका सुद्धा राष्ट्रीय दृष्टिकोनातून रामायण मांडायला लागल्या. या काळात मावशी जमेल तेवढा प्रवास करत होत्या. तेव्हा त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं, पण मावशींनी लिहिलेल्या निमंत्रण पत्रिका कार्यकर्त्यांना दिल्या गेल्या आणि निमंत्रणाधी आणि खाली काही कामाच्या सूचना बंद पाकिटातून रवाना केल्या गेल्या. लग्न समारंभात सर्वांची बैठक वंदनीय मावशींनी घेतली. मग मावशी कुठे जातात, कोणाला भेटतात, त्यांची दिनचर्या काय, ही सगळी सविस्तर माहिती गुणवंतराव मोरे यांना माहिती होती आणि ती माहिती ते दररोज वरिष्ठांना पुरवत असत. संघबंदी उठवण्यासाठी सुद्धा मुंबईतील सेविकांनी प्रचंड मोर्चा काढला. जवळजवळ 5,000च्या संख्येत समाजातील सर्व स्तरातील महिला तिथे होत्या. अखिल भारतीय बैठक नागपूरला 1949 साली झाली. आर्थिक व्यवस्था निश्चित झाली आणि हितचिंतक म्हणून म्हणवणाऱ्या काही जणांकडून नेतृत्वाबद्दलचा आलेला प्रस्ताव काकू परांजपे यांनी वंदनीय मावशींच्या उपस्थितीतच बैठकीसमोर मांडला. पण वंदनीय मावशी शांतपणे म्हणाल्या की मी कमी पडते आहे असं वाटत असेल तर नेतृत्व बदलण्यास माझा काही विरोध नाही. मी समिती स्थापन केली म्हणजे मीच प्रमुख असायला हवा असं माझी मुळीच अट नाही. अट्टाहास नाही. व्यक्तीपेक्षा संघटना मोठी नाही, ती महत्वाची आहे. समिती सेविकांना कोणता बदल नको होता. या वर्षाखेरीस माननीय काकू परांजपे दिल्लीला मुलाकडे राहावयास गेल्या आणि त्यांच्या प्रोत्साहनाने 1950 मध्ये तिथे शाखा सुरू झाली. सहजपणे 2 सेविकांसाठी दिल्लीची स्थळे सुचवली गेली. योगायोगाने लग्न जुळली आणि तिथे काम सुरू झालं. 1950 मध्ये कल्याणमध्ये बैठकीत भजने आणि दृश्य प्रसंग याचा उपयोग करून समाज जागृती आणि संपर्कासाठी करावा असा त्यांनी विचार केला. 1950 मध्ये अष्टभुजेची प्रतिमा सेविकांपुढे ठेवली. 1944 पासूनच वंदनीय मावशींच्या मनात हा विचार घोळत होता की श्रद्धाळू आणि मूर्तीपूजक हिंदू समाजापुढे अशी देवता उभी केली पाहिजे की जी आपली रक्षण करते आहे असा विचार समाजामध्ये निर्माण होईल. पुराणांचे वाचन चालू होते. देवी महात्म्याची पारणे चालू होती. रामकृष्णांची कालीमा समोर आली. छत्रपतींची भवानी ध्यानीमनी दिसू लागली आणि मग सायुध सिंहासनाधिष्ठित अष्टभुजेचे प्रसन्न असं सोज्वळ रूप त्यांच्या मनामध्ये साकार झालं. स्वकर्तव्याने सातत्याने स्मरण राहण्यासाठी जपमाळ, जागृतीचे प्रतीक घंटा, फलासक्ती विना कर्माचा संदेश देणारी गीता, पावित्र्य व त्याग यांचं प्रतीक असणाऱ्या अग्नीचा विनाशकता असा त्याला बंधनात ठेवले तर नष्ट होते आणि त्याचा विधायक कामासाठी उपयोग होतो हे दर्शवणारे अग्निकुंड, सौंदर्य, पावित्र्य, निर्लेपता शिकवणारे कमळ, शौर्य आणि स्वसंरक्षण क्षमता दाखवणारी तलवार, शक्ती सामर्थ्यावर आधारित मानदंड म्हणून त्रिशूळावर फडकणारा ध्वज आणि ही 7 हातात आणि 8वा हात वरदहस्त अशी कल्पना निश्चित झाली. मुंबईचे जयंतराव देवकुळे यांना ती त्यांनी सांगितली आणि प्रसिद्ध चित्रकार दलाल यांनी वंदनीय मावशींच्या सुहास्य वदना अष्टभुजेचं चित्र साकार केलं. 1953 मध्ये स्त्री स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. कुटुंबाविषयीचा दृष्टिकोन पालटू लागला. राष्ट्रीय विचारांबरोबर संस्कारक्षम सुगृहिणी निर्माण व्हायला पाहिजेत या विचाराला मूर्त स्वरूप देण्यासाठी अण्णासाहेब कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला स्त्री जीवन विकास परिषद भरली आणि गृहिणी विद्यालयाचे 1 महिन्याचे वर्ग मे महिन्यात सुरू झाले. 3 वर्षाचा अभ्यासक्रम ठरला. सरकारी मान्यताही मिळाली. याच वर्षी सेविकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सेविका हे वार्षिक निघू लागले. विशिष्ट विषय देऊन प्रसंग साकार करणारी प्रदर्शने तयार होऊ लागली. स्त्री रोग तज्ञांशी शारीरिकचा विचार झाला आणि आवश्यक ते बदल झाले.
योगासनांचे वर्ग सुरू झाले. भजनी मंडळांनी शाळांमध्ये, कारागृहामध्ये जाऊन संस्कार आणि कथाकथन करावे असे ठरले. झोपडपट्टीत आणि कारागृहात भजने आणि कथाकथन होऊ लागले. 1958 मध्ये राणी लक्ष्मीबाई बलिदान शताब्दी वाढत्या कार्यामुळे समितीला स्वतःची वास्तू आवश्यक वाटू लागली आणि शताब्दी कार्यक्रमाबरोबर राणी भवनचं उद्घाटन झालं. 1965 मध्ये देवी अहिल्यादेवी मंदिर नागपूर येथे स्थापन झालं. सध्या देशभरात समितीची 22 कार्यालये आहेत आणि त्यातून उद्योग मंदिरे, भजन वर्ग, पौरोहित्य वर्ग, कीर्तन वर्ग, शाळा, छात्रावास, वाचनालय, संस्कार वर्ग आणि वसतिगृह अशी चालवली जातात. 1958 ते 1961 या वेळी माननीय सिंधुताई फाटक दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थान, जम्मू काश्मीर येथे समितीच्या कामासाठी त्या प्रवास करू लागल्या. वंदनीय मावशींचे मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळत असे. कुसुमताई घाणेकर यांनी सुद्धा तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार अशा प्रत्येक ठिकाणी महिना राहून तिथे कामाचा प्रसार केला. या दोघींनाही संपर्कासाठी पत्ते मावशींच्या डायरीतून मिळाले आणि मग वेगवेगळ्या प्रांतातून जसं हे काम वाढू लागलं तसतशी भाषेची अडचण येऊ लागली. तेव्हा वंदनीय मावशींनी हिंदी आणि थोडी बहुत इंग्रजी वयाच्या 55-56व्या वर्षी आत्मसात केली. कोणत्याही प्रांतात जाण्यापूर्वी तेथील रीतिरिवाज, इतिहास यांची माहिती त्या करून घेत असत. 1956 ते 61 गोवा मुक्ती संग्राम ह्यामध्ये सुद्धा अनेक सेविकांचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्यांना प्रोत्साहन आणि ज्यांचे पती आंदोलनात उतरले आहेत त्यांना धीर देण्याचं काम वंदनीय मावशींनी पत्राद्वारे केलेलं आपल्याला दिसतं. 1962 मध्ये चीनचं आक्रमण झालं. भारतातील सर्व सेविकांनी सरकारला सर्वतोपरी सहाय्य करावे असा संदेश वंदनीय मावशींनी दिला. प्रथमोपचार, नेमबाजी वर्ग, प्रार्थना केंद्र यात सगळ्या सेविका आघाडीवर होत्या. वंदनीय मावशींचे सूचनानुसार उत्तरांचल प्रमुख माननीय सिंधुताईंनी संरक्षण मंत्री त्यावेळेचे यशवंतराव चव्हाण होते त्यांची भेट घेतली आणि कोणत्याही क्षणी संरक्षण योजनेसाठी आमच्या 100 सेविका तयार आहेत, आम्ही ते सहकार्य असं देऊ केलं. गोवधबंदीसाठी लाखो सह्या घेऊन एक पत्र पंडित नेहरूंना सुद्धा समितीतर्फे पाठवलं गेलं. 1965 मध्ये पाकिस्तानने आक्रमण केलं. याही वेळी जवानांना राख्या पाठवल्या, आवश्यक त्या वस्तू भेटी दिल्या, स्टेशनवर खाद्यपदार्थ पुरवले, नागरी सुरक्षा दलात नावं नोंदवली. पंतप्रधान शास्त्रीजी ताशकंदला जायला निघाले तेव्हा मावशींनी सिंधुताईंना त्यांना भेटायला सांगितलं. 25,000 स्त्रियांच्या सहीने युद्धाची झळ लागलेल्या स्त्रियांना न्याय मिळावा अशी मागणी सुद्धा केली आणि वाटाघाटी यशस्वी होत अशा शुभेच्छा सुद्धा दिल्या. युद्ध आघाडीवरील केंद्रांना सुद्धा भेटी दिल्या. 1966 मध्ये नाशिकला 25 दिवसांचा अधिकारी प्रशिक्षण वर्ग झाला. मान्यवर व्यक्त्यांबरोबर दिलखुलास चर्चा, आजूबाजूच्या 15 गावात रोज 2-2 सेविका संपर्क करून त्या गावातील स्त्रियांचे 5-5 दिवसाचे शिबिर त्यांनी घेतले. अशी या वर्गाची 2 वैशिष्ट्ये होती आणि अर्थात यामागील सगळी संकल्पना आणि नियोजन वंदनीय मावशींचं होतं. दर 3 वर्षांनी अखिल भारतीय संमेलन समिती कार्यवाढीसाठी वंदनीय मावशींचे 61चे निमित्त सत्कार, जिजामातांची 300वी पुण्यतिथी जागोजागी साजरी करणे, इतर महिला मंडळांसोबत सहकार्य करून नवरात्र उत्सव किंवा अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करणं, विविध विषयांवरील प्रदर्शने, विविध भाषात साहित्य प्रकाशित करणे अशा अनेक उपक्रमांमध्ये वंदनीय मावशींचं आपल्याला चिंतन, नियोजन आणि प्रोत्साहन हे दिसतं. 71 मध्ये बांगलादेशाचं युद्ध झालं. वंदनीय मावशींनी दूरदर्शित्व, योजकता आणि मुत्सद्दी आणि स्वाभिमान रक्षण यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींचं सुद्धा अभिनंदन केलं होतं. 75ला आणीबाणी सुरू झाली. दडपशाहीचे अत्यंत अस्वस्थता अशी होती. सेविकांनी सत्याग्रहात इतर स्त्रियांनीही सामील करून घेतलं. वंदनीय मावशींना प्रश्न विचारला गेला
की तुम्हाला या वयात पकडलं जाण्याची भीती वाटत नाही का? तेव्हा मावशींनी लगेच उत्तर दिले की या देशातल्या नागरिकांना न्यायाच्या हक्कासाठी माझ्या हातून जर काही चांगलं समाधानकारक असं कार्य घडत असेल तर त्यात मला समाधानच आहे. वंदनीय मावशींनी आचार्य विनोबाजींच्या भेटीसाठी काही समिती अधिकाऱ्यांची नावे त्यांनी जावं असं ठरवलं. अर्थात जाऊन काही उपयोग झाला नाही. तुरुंगातील लोकांना भेटणे, त्यांच्या घरच्या लोकांची काळजी घेणे, निरोप पोचवणे, भूमिगत कार्यकर्ते असतील त्यांना आपल्या घरात आश्रय देणे, अशी अनेक कामं सेविकांतर्फे आपल्या झालेली आहेत. अशा अनेकविध कामांसाठी सेविकांना प्रेरणा देणं आणि राष्ट्रसेविका समितीची भक्कम पायावर उभारणी करून राष्ट्रीय समस्या, आपत्ती यांना कसं सामोरं जावं, त्या परिस्थितीत कसं वागावं असा बोध त्या निरंतर देत असत. वंदनीयता यानंतर मात्र एवढी आपली ही समिती चालू राहील अशी जेव्हा खात्रीलायक उभारणी करून त्याचं उत्तरदायित्व त्यांनी वंदनीय ताईंवर सोपवलंय आणि त्यांनी 1919 ला सर्वांचा निरोप घेतलेला आहे. विशेष काळजी कक्षात असताना सुद्धा समिती कार्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सतत घोळत असे. त्यांच्या मनात सतत तोच होता, म्हणजे प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. याचे आचरण म्हणजे वंदनीय मावशींचं जीवन. समितीच्या वाटचालीबरोबरच स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील चढउतारांना सुद्धा त्यांना तोंड द्यावं लागलं. पण वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही जीवनांचा समतोल त्यांनी राखलेला आपल्याला दिसतो. आज समितीचं कार्य विदेशामध्ये सुद्धा सुरू आहे. अनेक क्षेत्रात समिती कार्यरत आहे. वंदनीय मावशींचा वसा त्यांच्या मानसकन्या पुढे चालवत आहेत. त्या पाठीमागे वंदनीय मावशींचीच पुण्याई आहे. वंदनीय मावशींच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव, मृदू आवाज, उत्कृष्ट वक्तृत्व, कार्यशरणता, विनयशीलता आणि आपलेपणा यामुळेच त्यांच्याबद्दल सर्वांच्याच मनामध्ये आदरभाव आजही आहे, मनामध्ये आहे. परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांनी सुद्धा एकदा वर्गातील बौद्धिकाच्या वेळी वंदनीय मावशींकरता बदल केलेला होता की त्यांनी काशीनाथ लिमये यांचं बौद्धिक ऐकावं म्हणून ही वेळ त्यांनी बदलली होती. आणि तो विषय होता संघटना. म्हणजे मावशी चांगलं कार्य करतायत हे डॉक्टर हेडगेवारांना सुद्धा ते आवडत होतं. परमपूज्य गुरुजी यांनी सुद्धा एक मावशींना पत्र लिहिलेलं होतं की त्याच्यामध्ये मायना काय होता की श्रद्धेय मातुश्री सादर सान विवी. एकदा राखी पोचल्यावर सुद्धा गुरुजींनी लिहिलं होतं की राखी पोचली आणि अनेक सतींचा आशीर्वाद असल्याची जाणीव मला झाली. स्वीकृत कार्यात पुन्हा अग्रेसर होताना निश्चिंतता मला लाभलेली आहे. तर बाळासाहेब देवरस हे सुद्धा म्हणतात की वंदनीय मावशींनी असाध्य असं स्त्री संघटन हे साध्य आणि साकार करून दाखवलंय. मावशींची कन्या वत्सलाबाई हिच्या लग्नात डॉक्टर स्वतः उपस्थित होते आणि त्याबद्दल कोणी आश्चर्याने असं बोलल्यानंतर ते म्हणाले की बहिणीच्या घरच्या कार्याला येणं हे माझं कर्तव्यच आहे. आणि आजही संघ अधिकारी आणि समिती अधिकारी यांनी भावा बहिणीचं नातं हे आपल्याला जपलेलं दिसतं. 1970-71च्या सुमारास कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रामध्ये वंदनीय मावशी तिथे गेल्या होत्या आणि एकनाथजींनी त्यांची स्वतः जातीने व्यवस्था सगळी बघितली होती. आणि एवढंच नव्हे तर तिथल्या विद्यार्थ्यांसमोर मावशींचा रामायणाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या मनावर इतका झाला, त्याची छाप इतकी पडली की त्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांची पत्र, अनेक अशी पत्र मावशींना ही आलेली आपल्याला दिसतात. तर काशीनाथ लिमये यांनी असं म्हटलेलं आहे की मावशींच्या स्वभावात धर्म, संस्कृती, शील, सचोटी याबद्दल आदर असल्यानेच त्यांनी ते गुण समिती सेविकात निर्माण करण्याचे ठरवले होते आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचं जीवन तसं घडवलं आणि सेविकांना सुद्धा एक आदर्श त्यांच्या पुढे ठेवला. तर पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात की कुटुंबाची उपेक्षा न करता स्वतःच्या ध्येयानुसार जीवन घडवण्याची धडपड वंदनीय मावशींच्या चरित्रात दिसते.
तर विजयाराजे शिंदे एकदा म्हणाल्या होत्या की ऋषितुल्य तेजस्विता वंदनीय मावशींजवळ असल्याने कोणतीही व्यक्ती त्यांच्यापुढे विनम्र होते. ग्वाल्हेरला एकदा त्यांची वंदनीय मावशींची प्रवचनं होती आणि त्यावेळेला विजयाराजे शिंदे तिथे उपस्थित होत्या आणि खरोखरच मावशींच्या प्रभावी वाणीने आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाने त्या भारून गेलेल्या होत्या. त्या नेहमीच मावशींशी अत्यंत आदराने वागत असत आणि समिती कार्याला सुद्धा त्यांनी वेळोवेळी मदत केलेली आपल्याला दिसते. म्हणजेच आणि एकदा तर त्या असं म्हणाल्या होत्या की मी तुम्हाला काय मार्गदर्शन करणार, मी मावशींचं प्रवचन ऐकण्यासाठी आलेली आहे, कारण समितीच्या कामातून आम्ही बॅटरी चार्ज करून घेतो आणि तिचा उपयोग आम्ही सर्वदूर करतो. मग अशी संघटना ज्यांनी आपल्या चिंतनातून कार्यातून स्थापना केली, जोपासली, वाढवली, त्या वंदनीय मावशींना माझे शतशः प्रणाम. भारत माता की जय. वंदे मातरम. श्रोते हो, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटेचं बटन दाबा आणि तो आपल्या सुहृदांना सुद्धा पाठवा. हीच माझी नम्र विनंती. जय जय रघुवीर समर्थ.